हे पहा मित्रांनो, ई पीक पाहणी सुरू झालेली आहे. हे आहे ई पीक पाहणी ॲप. आपल्या मोबाईल ओपन करा. बोटाने डावीकडे सरकवा. पुन्हा एकदा सरकवा. इथे आपला नाशिक विभाग निवडून घ्या. शेतकरी म्हणून लॉग इन करा. ई पीक पाहणी रब्बीची 1 डिसेंबरपासून चालू झाली आहे आणि 15 जानेवारीपर्यंत त्याची मुदत आहे. चला तर शेतकरी म्हणून लॉग इन करा. आपला मोबाईल नंबर यामध्ये टाका. पुढे जा. इथे थोडा वेळ वाट पहा. थोडा वेळ घेतल्यानंतर खातेदाराचे नाव निवडा. मी माझे खातेदाराचे नाव निवडून घेतो. इथे सांकेतांक विसरला, इथे दिसेल आपला क्रमांक, तो टाकून घ्या. जर नसेल तर नवीन नोंदणी करून घ्या. पुढे आल्यानंतर पिकाची माहिती नोंदवा. खाते क्रमांक, गट क्रमांक निवडा. जमिनीचे एकूण क्षेत्र दिसेल, पोट खराब दिसेल. इथे हंगाम रब्बी घ्या. पेरणीसाठी उपलब्ध असलेले क्षेत्र दिसेल. त्यामध्ये पिकाचा वर्ग घ्या. एक पीक घ्या. पिकाचे नाव इथे सर्च करा, स्क्रोल करून वर करून, किंवा मग डायरेक्ट सर्च नाव केले तरी आपल्याला पिकाचे नाव खाली दिसेल. ते निवडा. पूर्ण क्षेत्र भरायचे असेल तर त्यावर टिक करा, नसेल तर मॅन्युअली टाकून घ्या. जलसिंचनाचे साधन कोरडवाहू आहे, तलाव, विहीर, बांधारा, कशाने पाणी आपण देतो ते. सिंचन पद्धती जसे तुषार, ठिबक, प्रवाही असेल, पाटपाणी असेल तर प्रवाही, असे निवडून घ्या. लागवडीचा दिनांक निवडा. त्यानंतर ओके करा. पुढे जा. आता पुढे आल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला आपल्या प्रत्यक्ष गटातच जावे लागणार आहे. गटाच्या बाजूला असेल तर आपण किती मीटर दूर आहेत हे देखील दाखवते. आणि हा नकाशा इथे आपल्या ॲपमध्ये बदल करण्यात आलेला आहे. हा ई मोजणी सॉफ्टवेअर 2.0 मधून हे नकाशे लिंक केलेले आहेत. इथे लाईव्ह लोकेशन दिसतं. आपण चुकीच्या ठिकाणी असेल तर पीक पाणीची नोंद कॅप्चर होणार नाही. चला तर मी माझ्या 16 गट नंबरची पीक पाणी भरतोय आणि मी दूर उभा आहे, त्यामुळे असे दिसत आहे. चला मी तर आता गटाकडे जातो आणि याशिवाय आपली पीक पाणी होणार नाही. अक्षांश, रेखांश आणि GPS लाईव्ह लोकेशन दाखवत आहे. पहा, आता मी गटामध्ये आलो आहे. गटामध्ये आल्यानंतर अद्ययावत करा. आता गटामध्ये 0 मीटर अंतर, म्हणजे बरोबर मी गटामध्ये आहे. लोकेशन दिसत आहे हिरवं. जर पुढे अद्ययावत करून घ्या आणि नंतर छायाचित्र 1, छायाचित्र 2 असे दोन्हीही आपल्या पिकाचे फोटो काढून घ्या. चला तर मी आता फोटो काढतोय. मी दोन्ही फोटो घेतले. नंतर मोठ्या हिरव्या टिक मार्क केलं. त्यानंतर वरील प्रमाणे पिकाची माहिती चेक करून योग्य व अचूक असल्याचे मी घोषित केले. या टिक मार्क केले आणि पुढे जा वर क्लिक केले. बघा, आता माहिती साठवा होत आहे माझ्या पिकाची. तर पहा, ही पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. ठीक आहे करा. पिकाची माहिती पहा. 48 तासामध्ये आपण भरलेली माहिती दुरुस्ती किंवा नष्ट करता येते. अशा प्रकारे आपली पिकाची माहिती यशस्वीरित्या साठवण्यात आली आहे. या पद्धतीने आपली पीक पाणी नोंद तुम्ही पण करून घ्या. मिस कोणी होऊ नका, विसरून जाऊ नका. आपल्या गटामध्ये गेला की लगेच करून घ्या शेतकरी मित्रांनो, नंतर खूप अडचणी येतात. धन्यवाद. चला तर मग आपली पीक पाणी आपल्या शेतात चक्कर मारायला गेले की लगेच करून टाका. ओके, धन्यवाद.